सर्वात मोठी राजकीय बातमी आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाणार असल्याचं कळतंय। ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। साम टीव्हीला ही एक्सक्लुझिव्ह माहिती मिळते। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाणार असल्याचं कळतंय। ठाकरे आणि शिंदेंच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं जाणार असल्याची माहिती मिळते। अजित पवार सुद्धा आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार अशी माहिती आता मिळते। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण बघतोय आता विधान परिषदेसाठी सर्व पक्ष कसून तयारी करताय आणि हा मोठा निर्णय घेतलाय। सविस्तर अपडेट या संदर्भात। नक्कीच विधान परिषदेमध्ये खरं तर 12 उमेदवार आहेत, ते रिंगणात आहेत। खरं तर 11 जागांसाठी ही निवडणूक होती, बिनविरोध होईल असं म्हटलं जात होतं, मात्र ही बिनविरोध झाली नाहीये। त्यामुळे आमदारांच्या फुटाफुटीचं राजकारण आहे ते होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वच पक्षाने आपले आमदार आहेत ते आपल्या ताब्यात राहावे यासाठीच हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय। भाजप असेल, शिंदे गट असेल, ठाकरे गट असेल, या सर्वांनीच आपले आमदार आहेत ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आहेत ते ठेवले जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी मतांची फुटाफूट आहे ती होऊ नये यासाठी ही प्रयत्न केले जाणार आहे। त्याचबरोबर जे अपक्ष आमदार आहेत, बहुजन विकास आघाडी असेल, त्याचबरोबर रईस शेख यांच्याकडेही 2 आमदार आहेत, बरोबर MIM कडे 2 आमदार आहेत, यांच्या बरोबर देखील आहे ते संपर्क साधण्याचा आहे तो प्रयत्न केला जातोय। बच्चू कडू यांच्याकडे सुद्धा 2 आमदार आहेत, त्यामुळे बच्चू कडू यांना पुन्हा एकदा शिंदे गट आहे तो गळाला लावण्याचा प्रयत्न करताय। त्यामुळे यावेळेस बच्चू कडू त्यांच्यासोबत राहतात का हे देखील पाहणं गरजेचं, कारण की ज्या पद्धतीने विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्यानंतरून लगेच विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे महायुती आपल्या 9 उमेदवार आहेत। धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।